समाजासाठी चांगलं काम करतोय म्हणून आपल्या घातपाताचा कट रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। मराठा आरक्षणासाठीचे आंदोलक मनोज जरांगेंनी चाकणमध्ये हा आरोप केला। तसं 3 आरोपींनी जबाब दिला की धनंजय मुंडेंनी आपल्याला सांगितलं होतं तरीही धनंजय मुंडेंवर कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी केला। माझ्यावर इतके जळायला लागले ते चांगलं काम करतोय म्हणून मग हातपातच करायचं म्हणजे त्यामुळे ते संरक्षण नाकारून टाकलं। आपण माझ्या समजीस तुझी एक ज्या पोलीस त्याला दम लागतो। नार्को टेस्टवाला लपला कुठं आता नार्को टेस्टवाल्या नार्को टेस्ट लिहायला पाहिजे ना। मला तर आम्ही अर्ज दिला की आम्हाला तुमचं संरक्षणच नको, आमचा विश्वासच नाही राहिला। माझा समाज आणि मी आम्ही दोघं समर्थ आहेत आमचं संरक्षण करायला। जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्रव्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची। आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं त्याचे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात। हे सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पण सांगतो आणि जालन्याचे एसपी पण सांगतो, याचे पडसाद खूप उमटणार आहे। नसता त्या आत असणाऱ्या घातपाताच्या आरोपींची तिघाची नार्को टेस्ट करा आणि आमची दोघांची करा। खरं तर जरांगेवर अगोदर कारवाई झाली पाहिजे। जरांगेने बीड जाळलं, जरांगेने राज्यामध्ये दहशत निर्माण केली। हजारो त्या जरांगेच्या कार्यकर्त्यावर 307 सारखे गंभीर गुन्हे बीडच्या जाळपोळीच्या नंतर दाखल झालेत। त्यामध्ये काहीच झालेलं नाही आणि जरांगेची SIT लागलेली का गुंडाळल्या गेली। त्यामुळे अगोदर जरांगेवर कारवाई झाली पाहिजे आणि जरांगेची नार्को टेस्ट याच्यात सुद्धा केली पाहिजे। बीड जाळलंय का, पोलीस प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर दगडफेक केली, त्यामध्ये जरांगेची नार्को टेस्ट झाली पाहिजे। माझी स्वतःची गाडी जाळणारा जरांगेचा अतिशय जवळचा निकटवर्ती असणारा कार्यकर्ता आहे, त्यामध्ये सुद्धा जरांगेने त्याला गाडी जाळायला सांगितली, जरांगेची त्याच्यात नार्को टेस्ट झाली पाहिजे। नंतर धनंजय मुंडे, परंतु हा OBC नेत्यांना टार्गेट करून मलिन करण्याचं काम करतोय, दादागिरी करण्याचं काम करतोय।